शकतो अगदी ह्याच आंदोलनात जे आहे आंदोलनकर्ते देखील बांगड्या देखील आणि साडी देखील घेऊन उपस्थित झालेला आहे। पाहायला गेलं तर बांगड्या आणि साडी देखील आहे। सर, काय सांगाल संतोष देशमुख हत्या प्रकरणी किंवा सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी तुम्ही आंदोलन करत आहात आणि पाहायला गेलं तर बांगडी आणि साडी देखील घेऊन तुम्ही आंदोलन करत आहात, काय नक्की भावना? बघा, मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत खूप तीव्र झाली जातात, कारण 20 दिवस झाले तर तुम्हाला हत्येकरी सापडत नाही। मुख्य आरोपी तो वाल्याचा वाल्मिक, आयुष्यात माणसं म्हणतात ना वाल्याचा वाल्मिक, हा वाल्मिकचा वाल्या झालाय। ज्याने 23 बोलतो ना हत्याकांड केलेले आहेत। नर बोलतो ना माणसं मारायचं, जसं काय धनंजय मुंडे यांना लायसन्स दिलंय। महाराष्ट्र सरकार यांना कुठे ना कुठं पाठीशी घालते, मग 4 आरोपी पकडायला एवढा वेळ लागतोय। आणि लक्षात ठेवा, ह्या न्याय व्यवस्थेला आणि या सरकारला आणि पोलीस प्रशासनाला आमच्या वतीनं समाजा वतीनं ह्या बांगड्या आणि साडेत ह्या व्यवस्थित आला। कारण का, सर्वसामान्य माणसाला जर हत्या झाल्यानंतर, क्रूर हत्या झाली आहे, संभाजी महाराजांनंतर जर एवढी क्रूर हत्या पाहिली तर तुम्हाला राजकीय इतिहासात, सामाजिक इतिहासात कधी ऐकायला नसेल भेटली, पाहायला नसेल भेटली। जर मराठा समाजाच्या ह्या जर मागण्या, आज माझं सोमनाथ सूर्यवंशी संशयास्पद मृत्यू झाला त्यांचा कोठडीमध्ये, म्हणजे न्याय व्यवस्था कुठे आहे? ज्या बाबासाहेबांनी संविधान घडवलं होतं सर्वसामान्यांच्या न्यायासाठी, त्या छत्रपतींनी स्वराज्य घडवलं होतं सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी, आता स्वराज्य दिसत नाही। देवेंद्र फडणवीस बोलले तर ना, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे। कुठे आहे मावळा? कुठे नाही? माझ्या भगिनीचं कुंकू पुसलं गेलं, तिला न्याय देणार कोण? 20 दिवस झालं त्या चिमुरडीच्या डोळ्यातून पाणी येतंय। आहात कुठे सरकार? एसआयटीची तुम्ही स्थापना करता, बोला कुठे गेले तुम्ही एसआयटीची स्थापना अजून? म्हणजे समाजाला फसवण्याचं, सर्वसामान्य लोकांना फसवण्याचं काम जर करत असेल सरकार करत असेल, सरकारचं मी पहिलं धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो। आणि मराठा समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर धनंजय मुंडेंना पहिलं कॅबिनेट मंत्रिमंडळातून बरखास्त करा। तोपर्यंत मराठा समाजाला आणि ही पूर्णपणे चौकशी आणि समाजाला न्याय भेटणार नाही, हे मराठा समाजाची ठाम मागणी आहे। नाहीतर मराठा समाज आता प्रत्येक आंदोलन आता मी संयमाने केलेत, इथून पुढे आमच्याकडून संयमाची अपेक्षा या सरकारने करू नये। पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? आमची भूमिका आहे, ज्या गोष्टी माणसाला न्याय जर प्रेमाने हक्काने भेटत नसेल, आम्ही न्याय व्यवस्थेच्या मार्गाने चाललोय, जर भेटले नाही तर उद्या पुढची परिस्थिती जी आहे, लॉ अँड ऑर्डर जर निर्माण झाली आणि उद्या जर मराठा समाज रस्त्यावर उतरला पूर्ण महाराष्ट्रभर, उद्या जर कमी जास्त काय महाराष्ट्र जर पेटला तर याला पूर्ण जबाबदारी सरकार राहील। देखील पाहायला गेलं तर तुम्ही देखील या आंदोलनात उपस्थित झालेला आहात। सोमनाथ सूर्यवंशी असेल, संतोष देशमुख असेल, यांच्या हत्या प्रकरणी काय नक्की मागणी आहे तुमची? मागणी एवढीच आहे की म्हणजे अगदी शोकांतिका वाटते, जे आपलं सरकार म्हणतो, लाडक्या बहिणीचं सरकार म्हणतो, बळीराजाचं सरकार म्हणतो, अहो 20 दिवस लागतात अटक करायला। मी तर म्हणेल मग सरकारनेच गुन्हा केलेला आहे, सरकारनेच खून केलाय, मग कशाची न्यायापेक्षा? आम्ही तुम्हाला एकदम लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करतोय, निषेध करतोय, त्यांना न्याय द्या म्हणून, तरी देखील तुम्ही देत नाही, जागे होत नाही, कधी होणार जागे? मग आम्ही कोणाकोणा अपेक्षा ठेवायची? आणि 100% महाराष्ट्राचा बिहार होतोय नव्हे, बिहार झालाय आणि ह्यांनीच केलेला आहे, साहजिक आहे। पुन्हा एकदा अपेक्षा आहे की सरकारने वेळेत जागा व्हावं आणि ताबडतोब ऍक्शन घ्यावी आणि त्यांना अटक करावी, फाशीची शिक्षा द्यावी। आपण पाहू शकतो जे आहेत यांनी देखील जसं सांगण्यात आलेलं आहे की बिहार झालेला आहे बीडचा, आणि तुमची काय मागणी आहे नक्की? दादा, जसं जरांगे पाटलांचं 1.5 वर्षापासून आंदोलन चालू आहे, आम्हाला प्रत्येक वेळेस मराठा समाज हा जातीवादी म्हणून हिणवला जाते, पण संतोष देशमुख यांचा हत्या का झाली? कारण एक बौद्ध समाजातल्या मुलाला त्यांनी मारलं। कारण मराठा समाज हा सर्व गावगाडा 18 पगडी जातीला घेऊन चालणारा समाज आहे। ज्यावेळेस बौद्ध समाजाच्या मुलातली हत्या झाली, त्याचा जाब विचारण्यासाठी गेला, आणि जर ते बौद्ध समाज नसते गेले तर ते आज वाचले असते। पण मराठा समाजानं आतापर्यंत, मराठा समाजा इथे शिवाजी महाराजांच्या काळापासून इतिहास आहे की मराठा समाजाने जे गावगाडा चालवलेला आहे, सर्व 18 पगडी जातीला घेऊन चाललेला आहे, म्हणून आम्ही जातीवादी नाहीत। जर आमच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरत असतो, आम्ही जातीवादी कसं काय? हेच आम्हाला सरकारला आणि जे कोण आहेत भाजन भुनगे की बोलतात की मराठा समाज जातीवादी नाहीत, आम्ही हेच आम्हाला आजच्या आंदोलनातून दाखवायचं। आणि दुसरी गोष्ट, जर थोड्या जसं आम्हाला आदेश येईल आणि भविष्यात जर त्यांना अटक नाही झाली तर मराठा समाज कुठल्याही थराला जायला तयार आहे। कारण आज त्या देशमुखावर वेळ आहे, उद्या आमच्यावर पण वेळ येईल। ज्या महाराष्ट्रात एवढा मोठा समाज असून पण त्याच्यावर जर हल्ले होत असतील तर मग गावगाड्यातला छोटा छोटा समाजावर काय हालत असेल ह्याचा पण विचार सरकारला करायला पाहिजे। म्हणून जोपर्यंत जे काय मारेकरू आहेत, मगाशीच मी सांगितलं की जसं सोलेच्या डायलॉग सारखं आमचा एक मेला तर आम्ही त्यांचे 8 मारू कायद्याच्या माध्यमातून, तोपर्यंत समाज स्वस्थ बसणार नाही, आणि जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत समाज स्वस्थ बसणार नाही। यांची देखील मराठा समाजाशी सोमनाथ सूर्यवंशी असेल, संतोष देशमुख असेल, यांच्या हत्येप्रकरणी
आहे किंवा आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी आणि लवकरात लवकर सर्व यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि पाहायला गेलं तर हे आंदोलन जे आहे आपल्याला करताना पाहायला मिळतं आणि आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून देखील मोठ्या प्रमाणात पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आणि कुठेतरी पाहायला गेलं तर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे आहे आरोपींना लवकरात लवकर अटक करावं असे देखील सकल मराठा समाजाकडून जे आहे मागणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.